बकरी ईदला बकऱ्याची कुर्बानी दिली जाऊ नये अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली। सरकारनं बकरी ईदला होणारी गोवंशाची हत्या थांबवावी, सरकारनं याकडे लक्ष द्यावे अशी मागणी विहिंपचे महाराष्ट्र गोवा प्रांतमंत्री गोविंद शेंडे यांनी केली। लाखो बकरे आणि बकरी तर कापलेच जातात बकरी ईदच्या नावाने, पण त्याच्यासोबतच अन्य प्राणी पण कापले जातात। गायी कापल्या जातात, बैल कापले जातात। मी मध्य प्रदेशामध्ये होतो तेव्हा तर आमच्या नागपूरच्या जवळ सिवनी आहे, तिथे उंट कापून टाकला। तर बकरी ईद करता की उंट ईद करता हा एक विषय, ते बंद झालं पाहिजे। तर मुस्लिम समाज व्हर्च्युअली बकरी ईद का साजरी करत नाही असा सवाल नितेश राणेंनी केलाय। तर बकरी ईदच्या दिवशी कोणत्याही गायी कापल्या जाणार नाही असं आश्वासन चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलं आहे कि बकरी ईद के दिन कोई भी गैया नहीं कटेगी। मैं आज ही पुलिस कमिश्नर से यहां से जाने के पहले मैं कमिश्नर से बात करता हूं, माननीय मुख्यमंत्री जी से बात करता हूं और मैं आपको जवाब देता हूं, मेरे में जितनी हिम्मत है, जितनी ताकत है, वो पूरे पालक मंत्री करके लगाऊंगा। गाय का बछड़ा और गैया नहीं कटेगी अमरावती में, ये आपको आश्वस्त करता हूं। कुठलेही हिंदू सण आले, उदाहरण जेव्हा होळी येते तेव्हा आम्हाला रंग वापरू नका, पर्यावरणाची काळजी घ्या असे सल्ले देणारे खूप कार्टे आम्हाला मिळतात कुठे ना कुठेतरी। मग दिवाळी आमची आली तर फटाके फोडू नका, पर्यावरणाला हानी करू नका असेही काही सल्ले देणारे कार्टे आम्हाला भेटतात। पण आता बकरी ईद आता जी साजरी होणार आहे तेव्हा पर्यावरणपूरक बकरी ईद साजरी करा अशी का बोलत नाहीये? व्हर्च्युअल बकरी ईद साजरी करा अशी का बोलत नाहीये?